तर जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जो आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल की जे ॲटिट्यूड स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आहे ते तुम्हाला कसं एडिट करायचं आहे, तर तुम्हाला पुरा ट्युटोरियल आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जे इंस्टाग्राम पेज आहे त्याला पण फॉलो करून घ्या. असे नवनवीन व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवरती रोज आणत असतो, तर त्यासाठी फॉलो करून घ्या. तर सगळ्यात आधी भावांनो, आपल्याला जे आपली अलाइट मोशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर आपल्याला जे बीट मार्क आहे त्यामध्ये जायचं आहे. तर बघून घ्या, मी तर अशा प्रकारे गेलेलो आहे आणि ते गेल्यानंतर जे आपले बीट आहे तिथं आपल्याला फोटो ॲड करून टाकायचा आहे. तर बघून घ्या भावांनो, इथं खूप सारे बीट आहे आणि मी फर्स्ट बीटला येतो आणि फर्स्ट बीटला आल्यानंतर आपल्याला जे मीडिया आहे त्यावरती जाऊन आपल्याला जो फोटो आहे तो ॲड करून टाकायचा आहे. तिथं तुम्ही तुमचा पण फोटो ॲड करू शकता. तर बघून घ्या भावांनो, आपल्याला जो फोटो आहे आपल्याला तो फुल लेंथ करून घ्यायची त्याची 12 सेकंड. तर बघून घ्या, मी इथं आता फुल लेंथ करून घेत आहे याची. आणि लेंथ फुल केल्यानंतर आपले जे 3 डॉट आहेत त्यावरती क्लिक करायचं आहे. तर बघून घ्या, मी तर पहिले लेअर सिलेक्ट करतो आणि लेअर सिलेक्ट केल्यानंतर जे वरती 3 डॉट आहे त्यावरती क्लिक करून फुल कंपोजिशन एरिया हे ऑप्शनवर चूज करतो. तर बघून घ्या प्रकारे, अशा प्रकारे ते आपला जो फोटो आहे तो असा होऊन जाणार. त्यामुळे आपले जे स्पेस आहे ते चालली जाणार. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि जे रेक्टँगल आणि जे 2-3 ऑब्जेक्ट आहे त्याला तुम्हाला अपवरती करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले जे बीटमार्क आहे तिथं फोटो कट करून घेतो. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचा आहे फोटो. आणि जे स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून करून टाकायचं आहे. तर बघून घ्या भावांनो, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला थोडंसं पुढे यायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपले जे लास्ट फोटो आहे त्याच्याखाली आपल्याला 2 रेक्टँगल नावाचे जो PNG आहे ते आपल्याला मिळून जातील. तर त्या दोन्ही PNGला आपल्याला अप करायचा आहे. तर बघून घ्या, मी अशा प्रकारे तुम्हाला अप करून दाखवलं आहे. आणि जो दुसरा PNG आहे तो पण आपल्याला अप करून घ्यायचा. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि भावांनो, हे जे झाल्यानंतर आपल्याला जे आपली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला हे मटेरियल मिळून जाईल. त्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचा. तर त्यासाठी तुम्हाला जावं लागेल. तर मी इथं प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावरती जातो आणि जे टेक्स्ट इफेक्ट आणि जे व्हिडिओ इफेक्ट आहे ते पण इथे ॲड करतो. सगळ्यात पहिले मी टेक्स्ट इफेक्ट म्हणजेच टेक्स्ट PNG ॲड केला आहे मी. आता टेक्स्ट PNG आपल्याला टॉपला ठेवायचा. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला पण टॉपला ठेवून द्यायचा आहे. आणि टॉपला ठेवल्यानंतर बघून घ्या किती स्मार्ट आता व्हिडिओ दिसत आहे आपला. तर अशाच प्रकारे तुम्हाला पण व्हिडिओ असा बनवून घ्यायचा आहे. तर बघून घ्या, मी इथं असं केलं आहे, तुम्ही पण असं करणार. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे आपलं व्हिडिओ इफेक्ट आहे तो पण इथे ॲड करून टाकायचा. बघून घ्या, प्लस आयकॉन व्हिडिओ आणि जे बॅकग्राऊंड आहे ते ब्लॅक कलर ते आपल्याला इथं ॲड करून घ्यायचं आहे. आणि फिल कंपोजिशन एरियावरती ऑप्शन चूज करून घ्यायचा आहे. आणि थोडी याची साईज वाढवून घ्यायची आपल्या, कारण थोडं व्हाईट राहते तिथं त्यासाठी आपल्याला थोडी त्याची साईज वाढवून घ्यावी लागते. आणि त्याची लेंथ पूर्ण व्हिडिओमध्ये ठेवून द्यायची आहे. तर बघून घ्या, मी तर त्याची लेंथ पूर्ण व्हिडिओमध्ये ठेवतो 12 सेकंद. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता जी आपली तिसरी क्लिप आहे ती इथं आपल्याला ॲड करायची. तर बघून घ्या, मी इथं ती तिसरी क्लिप आहे ती इथं ॲड केलेली आहे. आणि ॲड केल्यानंतर 3 डॉट फुल कंपोजिशन एरिया या ऑप्शनवरती चूज करायचा आहे. कोणती पण भावांनो फाईल PNG असो तो फुल स्पेसमध्ये बसत नसतो फ्रेममध्ये. त्यासाठी आपल्याला फिल कंपोजिशन एरिया हा ऑप्शन चूज करावा लागते. तर बघून घ्या, मी इथं याची ब्लेंडिंग स्क्रीन ठेवलेली आहे, म्हणजेच ते जे ब्लॅक होतं ते आपल्याला रिमूव्ह झालेलं आहे आपलं. तर बघून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आणि हे केल्यानंतर आपल्याला बघून घ्या, आपला व्हिडिओ आता तयार झालेला आहे. फक्त आपल्याला शेक इफेक्ट टाकायची बाकी आहे. तर बघून घ्या भावांनो, मी इथं आपले शेक इफेक्ट ॲड करून घेतलेलं आहे. तुम्हाला पण असे ॲड करून घ्यायचे आहे. आणि 3 डॉट कॉपी इफेक्ट करून घ्यायचे आहे. तर बघून घ्या, इथं जो फर्स्ट शेक इफेक्ट आहे तो आपल्याला कुठं ॲड करायचा आहे, जो फर्स्ट फोटो आहे आपल्या बीटमार्कमध्ये त्या फोटोला तो इफेक्ट ॲड करून टाकायचा. तर बघून ते इथं मी फोटोला क्लिक करतो, इफेक्ट 3 डॉट आणि पेस्ट इफेक्ट. तर अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. तर बघून घ्या भावांनो, किती भारी इफेक्ट बसलेला आहे आपला. तुम्हाला पण असंच करून घ्यायचं आहे. आणि एक तर तो व्हिडिओला आपला इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे बसला आहे. तर बघून घ्या भावांनो, तुम्हाला पण अशा प्रकारे फर्स्ट इफेक्ट लावून टाकायचा आहे. आणि हे टाकल्यानंतर आपल्याला जो सेकंड इफेक्ट आहे तो पण आपल्याला टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला बॅक यायचं आहे आणि बीटमार्कमध्ये जाऊन सेकंड इफेक्ट कॉपी करायचा. तर बघून घ्या, मी तो सेकंड इफेक्ट कॉपी करत आहे. तर बघून घ्या भावांनो, तुम्हाला अशा प्रकारे सेकंड इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी ऑल इफेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी केल्यानंतर जे आपले बीटमार्क आहे त्यामध्ये जाऊन जो आपला दुसरा फोटो आहे, म्हणजे जे 2 बीटमार्क आहे त्यामध्ये पेस्ट करायचा. तर बघून घ्या, जो फर्स्टमधले जो 2 नंबर आणि 3 नंबरचा फोटो आहे त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर बघून घ्या, आता 2 नंबरच्या याला इफेक्ट दिला आहे आणि पहिले 3 नंबरच्याला दिला होता. तर तुम्हाला पण अशाच प्रकारे करून घ्यायचा. आणि बॅक यायचं आहे. आणि बॅक आल्यानंतर जे आपला शेक इफेक्ट 3 आहे तो पण कॉपी करून घ्यायचा आहे. तर बघून घ्या, मी तर शेक इफेक्ट 3 मध्ये जातो आणि तिथं गेल्यानंतर 3 डॉट आणि कॉपी ऑल इफेक्ट करून घेतो. आणि हे करून घेतल्यानंतर बीटमार्कमध्ये जाऊन जो आपला
दोन जे बीटमार्क होते छोटे छोटे त्याच्या पुढचा जो फोटो आहे त्याला आपण ॲड करूया. तर बघून घ्या अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे 3 डॉट पेस्ट इफेक्ट. आणि हे झाल्यानंतर जो लास्ट फोटो आहे त्याला आपल्याला इफेक्ट नंबर 4 ॲड करून घ्यायचा आहे. तो बघून घ्या मी इथं आता जो शेवटचा इफेक्ट आहे तो आता कॉपी करतो. 3 डॉट कॉपी ऑल इफेक्ट आणि बॅक येऊन जो बीटमार्कमध्ये जो लास्ट इफेक्ट आहे तो इथं ॲड करून टाकत आहे. तर बघून घ्या अशा प्रकारे जो लास्ट फोटो आहे त्याला मी इथं ॲड करून टाकतो. तुम्हाला पण अशा प्रकारे करून घ्यायचं आहे. तर बघून घ्या भावांनो आपला व्हिडिओ इथं झालेला आहे. अशा प्रकारे तुम्हाला ट्युटोरियल बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या.